फ्रायडेमध्ये आपलं स्वागत आहे। अनेकदा आपण आपल्या आवडत्या हिरो हिरोईनच्या नावावर चित्रपट पाहायला जातो, परंतु सतीश राजवाडे हा एक असा दिग्दर्शक आहे ज्या दिग्दर्शकाच्या नावावर आपण चित्रपटाला हजेरी लावतो। सतीश राजवाडेंचा पोपट हा चित्रपट या वीकेंडला रिलीज होतोय आणि चित्रपट आपल्याला कुठेही निराश करत नाहीये। जर ट्रेलर पाहून तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला खूप सारा चित्रपट कळलाय, तर असं मुळीच नाहीये। ट्रेलरमध्ये जे काही दाखवलंय ती या चित्रपटाची अगदी छोटीशी अशी झलक आहे। अगदी दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटाचं कथानक गुलदस्त्यात ठेवलं। त्यामुळे जेव्हा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही चित्रपट पाहता तेव्हा या चित्रपटाची स्वतःची एक अशी वेगळी मजा घेऊन तुम्ही चित्रपट एन्जॉय करता। त्यामुळे म्हणूनच मी देखील चित्रपटाची स्टोरी लाईन जास्त रिव्हील नाही करणार आहे। रघु, बाळ्या आणि मक्या हे तिघं घनिष्ठ मित्र। रघु चित्रपटांमध्ये अगदी छोटे छोटे साईड ॲक्टर्सचे रोल करतोय, तर बाळ्या अगदी बोलबच्चन, गोड बोलून स्वतःची कामं लोकांकडून कशी करून घ्यायची हे त्याला चांगलं माहिती आहे। पण रघु आणि मक्याचं स्वप्न म्हणजेच आपलं स्वप्न असं मानून तो जगतोय। आणि मक्या जो बरीच वर्ष ग्रॅज्युएशनची एक्झाम पास करण्याच्या प्रयत्नात आहे, त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे आणि तो एक्झाममध्येही अगदी छान छान गोष्टी लिहून येतोय। तर या तिघांच्याही आयुष्यात एकदा असा काही प्रसंग घडतो ज्या प्रसंगाचा शेवट आपण स्वतःचा चित्रपट बनवायचा या निर्णयाने होतो। त्यानंतर जण्या जो त्यांचा येता जाता भेटणारा मित्र असतो, तो मित्र त्यांच्या ह्या कामाला मदत करतो आणि पुढे चौघं मिळून या चित्रपटाची निर्मिती करतात। आणि या चित्रपटाचा विषय काय असेल तर HIV एड्स। इतका गंभीर आणि दर्दनाक विषय आहे म्हटल्यावर तुमच्या मनात दोन फीलिंग्स आल्याशिवाय अजिबात राहत नाही। पहिलं म्हणजे अरे ट्रेलरमध्ये तर असं काहीच वाटलं नव्हतं, आणि दुसरी फीलिंग म्हणजे अरे बापरे इतक्या गंभीर विषयावर चित्रपट। परंतु सुंदर हास्य विनोदातून हा चित्रपट या विषयाकडे कसा वळतो हे कळत देखील नाही। तुम्ही त्या कथानकासोबत वाहत जाता, त्या कॅरेक्टर्समध्ये इन्व्हॉल्व होता, आणि हीच या चित्रपटाची स्ट्रेंथ आहे। एक वेगळा अतुल कुलकर्णी तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। अमेय वाघ, केतन पवार आणि सिद्धार्थ मेनन तिघही अगदी हाडाचे कलाकार आहेत, हे हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला नक्की पटेल। ग्रामीण भाषेचं सौंदर्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा चित्रपट नक्की पहा। डायलॉग्स खूपच सुंदर झालेत। तसंही सतीश राजवाडेंच्या चित्रपटात डायलॉग्स ही खासियत असते आणि पोपटमध्येही ही खासियत तुम्हाला अनुभवता येते। अविनाश आणि विश्वजित यांचं एक वेगळं संगीत तुम्हाला इथे पाहायला मिळतंय। एक सुंदर लावणी, एक सुंदर आयटम सॉन्ग आणि एक सुंदर सॅड सॉन्ग अशी 3 गाण्यांची मेजवानी या चित्रपटात आहे। तरी देखील उर्मिला आणि अमेय वाघ यांचं फुल टू धिंगाणा हे गाणं एक्सप्रेशन वाईज आणि डान्स वाईज आणखी एनर्जेटिक होऊ शकतं असं तुम्हाला नक्की वाटेल। तरीही तुम्ही हे गाणं पूर्णपणे एन्जॉय करता। एवढा बाऊ केलेला HIV एड्स सारखा विषय इतक्या सहज, सुंदर, विनोदी आणि मार्मिक कलाकृतीतून समजावता येऊ शकतो याचा उलगडा हा चित्रपट पाहिल्यावर नक्की होतो। जनरली या विषयावर डॉक्युमेंटरीज, आर्ट फिल्म्स बनतात, परंतु पहिल्यांदा एक मेन स्ट्रीम कमर्शियल चित्रपट बनलाय ज्यामध्ये अजिबात मेलोड्रामा नाही आहे, अजिबात रडारड नाही आहे, तरीही चित्रपट एड्स विषयी जागरूकता हे ध्येय 100% साध्य करतोय। म्हणूनच मी या चित्रपटाला देते 4 स्टार। तरी देखील तुम्ही थिएटरमध्ये जा आणि हा चित्रपट पहा। तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे मला नक्की कळवा। रिव्ह्यू व्यतिरिक्त चित्रपटाच्या इतर अनेक गॉसिपसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता। यूट्यूबवर आमचा यूट्यूब ॲड्रेस आहे youtube/राश्री मराठी। त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला फेसबुक आणि Google+ वरही फॉलो करू शकता। तर हा होता आजचा चित्रपट आणि आजच्या चित्रपटाचा रिव्ह्यू। नवीन चित्रपटासोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर।